जेव्हापासून समृद्धी महामार्ग हा लोकांच्या आयुष्यात आलेला आहे तेव्हापासून अक्षरशः लोकांना जीव मुठीत धरून जगावं लागत आहे। अवघ्या 8 महिन्यांच्या कालावधीत लहान मोठे 729 अपघात झाले असून त्यापैकी 47 अपघात जीवघेणे ठरले आहेत। या 47 अपघातात 101 जणांचा मृत्यू झाला आहे तर 99 अपघातात 262 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। मंगळवारी संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्य प्राण्याला धडकून भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। या अपघातानंतर तत्परतेने बचाव कार्य प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं। वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी वनोजा कारंजा दरम्यान चॅनेल क्रमांक 196 जवळ हा अपघात घडला। समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर सुरू असताना महामार्गावरून जाणारे हे प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत। दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला या मार्गाने प्रवास करत असताना अचानक वन्य प्राणी लावलेले कठडे ओलांडून आले। अचानक समोर आलेल्या या प्राण्यामुळे या कुटुंबाचा अपघात झाला। हे कुटुंब गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाण्यासाठी खूप खुश होतं, परंतु काळाने त्यांच्यावर ही वेळ आणली। परंतु काळाने जरी म्हटलं तरी समृद्धी महामार्ग याला कुठेतरी अपवाद आहे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत। या समृद्धी महामार्गाचं काय करायला पाहिजे? तुमच्या कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवू शकता।